नमस्कार मित्रांनो, वास्तव संख्या हे प्रकरण आपण सुरू केलेलं आहे. वास्तव संख्येमध्ये आज अतिशय महत्वाचा भाग म्हणजे करणी आपण या ठिकाणी बघणार आहोत. करणी म्हणजे काय, करणीची कोटी काय असते, करणीस्थ संख्या कशी असते, करणीची बेरीज कशी करायची, करणीची वजाबाकी कशी करायची, करणीची तुलना कशी करायची, सजातीय करणी म्हणजे काय, मिश्र स्वरूपातली करणी म्हणजे काय, सगळं आपण या ठिकाणी डिटेल आज बघणार आहोत. त्याच्या आधी करणी ह्या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. करणीसाठी एक चिन्ह काढलं जातं बघा, अशा पद्धतीचं चिन्ह असेल करणी. याला आपण वर्गमुळाचं चिन्ह असं सुद्धा म्हणतो. वर्गमुळाच्याच चिन्हाला करणी असं म्हणतात. या चिन्हाला करणी चिन्ह असं म्हणतात. आता ह्या करणी चिन्हामध्ये जर एखादी संख्या अशी असेल, समजा 3, आणि ह्या ठिकाणी 4चा आकडा घेतला मी समजा अशा पद्धतीने, तर करणीच्या आत असलेल्या संख्येला म्हणजे ह्या 3ला करणीस्थ संख्या असं म्हणतात. काय म्हणतात? करणीस्थ संख्या. लक्ष द्या, आतल्या संख्येला करणीस्थ संख्या असं म्हणतात. आणि ह्या ठिकाणी असलेली जी संख्या असते 4 सपोज, नाही का, हा 4चा जो अंक आलेला त्याला करणीची कोटी असं म्हणतात. करणीची कोटी असे म्हणतात. आणि ही संपूर्ण जी आहे याला करणी असं म्हणतात. पूर्ण याला, हे फक्त चिन्ह करणीचं होतं. करणीमध्ये असलेली संख्या म्हणजे करणीस्थ संख्या, आणि ह्या ठिकाणी असलेल्या संख्येला करणीची कोटी. लक्षात ठेवा, करणीची कोटी. आणि हे जर आता पूर्ण हे जे झालं याला काय म्हणायचं आहे? करणी. मग एक लक्षात ठेवायचं, करणीची कोटी या ठिकाणी असलेली संख्या, करणीची कोटी ही नैसर्गिक संख्या असते. म्हणजे एकही असू शकते, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, 5 असेल, नाही का. मग करणीची कोटी काय असते? नैसर्गिक संख्या असते. मग बघा ह्या ठिकाणी दिलेलं आहे, नैसर्गिक संख्या करणीची कोटी असते. या ठिकाणी एन काय, ही एक नैसर्गिक संख्या. म्हणजे एन ही कोटी आहे तिथं. जशी इथे 4 होती कोटी, तशी या ठिकाणी एन काय, करणीची कोटी आहे. त्याच्यानंतर आणि ए म्हणजे इथे जे असलेली संख्या ही धनपरिमेय संख्या. हे खूप महत्वाचा शब्द आहे, लक्षात घ्या. ये काय पाहिजे तुमचा? धनपरिमेय संख्या. म्हणजे उदाहरणार्थ आपण या ठिकाणी हा घेतलेला हा 3 ही परिमेय संख्या असतेच, नाही का. शून्याच्या उजव्या बाजूला असलेली संख्या ती परिमेय संख्याच आहे. शून्याच्या डाव्या बाजूला असलेली संख्या सुद्धा परिमेय संख्या, 0 सुद्धा परिमेय संख्या. कारण पूर्णांक संख्येचा जो संच आहे, पूर्णांक संख्येतल्या संचातल्या सर्वच्या सर्व संख्या या परिमेय संख्याच्या. पण त्याच्यातली अशी परिमेय संख्या पाहिजे कशी? ती धन पाहिजे. म्हणजे ती अधिकच पाहिजे, ऋण चालणार नाही, शून्य चालणार नाही. म्हणजे आतली संख्या जी असेल उदाहरणार्थ ही तुमची धनच असायला पाहिजे. थोडक्यात नैसर्गिक संख्या समजा तुम्ही. मग ही धन संख्या असेल आणि कोटी सुद्धा नैसर्गिक संख्या असेल. आणि मग ही जी झाली ही याला परिमेय म्हटलेलं लक्षात ठेवा. याला नैसर्गिक संख्या शब्द पहा, आतल्या संख्येला करणीस्थ संख्येला परिमेय संख्या म्हटलं आणि याला नैसर्गिक संख्या म्हटलं कोटीला. आणि ही पूर्ण जी करणी झाली या करणीला अपरिमेय संख्या असं म्हटलेलं. खूप सुंदर शब्द आहे, अपरिमेय हा शब्द लक्षात घ्या. म्हणजे काय हो, थोडक्यात याचं चौथं मूळ काढता येत नाही, याचं वर्गमूळ काढता येत नाही, याचं घनमूळ सुद्धा काढता येणार नाही. उदाहरणार्थ अशी संख्या घेतली तुम्ही वर्गमुळात, नाही का. आता ही करणी होईल का? नाही होणार. कारण काय माहितीये का, 4चं वर्गमूळ 2 तुम्हाला लिहिता येतं. म्हणजे ही संख्या अपरिमेय नाही. अपरिमेय संख्या म्हणजे अशा संख्या, उदाहरणार्थ वर्गमुळात 5 आहे, 5चं वर्गमूळ तुम्हाला काढता येत नाही, ही अपरिमेय संख्या आहे. मग ही सुद्धा तशीच अपरिमेय संख्या होणार आहे. मग ह्या अपरिमेय संख्येलाच काय म्हणायचं आहे? या ठिकाणी करणी असे म्हणतात. लक्षात ठेवा, एवढंच महत्वाचं आहे. ह्या ठिकाणी आतल्या संख्येला करणीस्थ संख्या, इथं असलेल्याला कोटी असं म्हणतात. मग तुम्हाला करणीस्थ संख्या, करणी चिन्ह, करणीची कोटी ही या ठिकाणी तुम्हाला कळालेलं आहे. आता आपण या ठिकाणी सजातीय करणी असं बघूया. सजातीय करणी, सजातीय करणी. सजातीय करणी म्हणजे काय हो? सजातीय करणी म्हणजे बघा, उदाहरणार्थ या ठिकाणी मी एक संख्या घेतली, इथं कोटी आहे तुमची 3 सपोज, कोटी 3 आहे आणि या ठिकाणी तुमचे 5 आहेत. दुसरी एखादी करणी अशी घेतली, इथे पण कोटी 3 आणि आत 5 आहे
पण त्याच्या पुढे एक अंक 3 आहे. या दोन्ही करणींचा जर विचार केला, फक्त इथे 3 अंक वाढीव आला, परंतु तुला करणीस्थ संख्या पण समान पाहिजे, करणीस्थ संख्या समान पाहिजे आणि दोन्हींची कोटी जर समान असेल तर अशा करणीला काय म्हणायचं आपल्याला, सजातीय करणी असं म्हणतात. लक्षात घ्या, सजातीय करणींची बेरीज होऊ शकते, वजाबाकी होऊ शकते. मी काय बोलतोय लक्षात घ्या. दोन्ही करणी, उदाहरणार्थ अशी पण एखादी करणी घेऊ शकतात, इथे 15 आहे, इथे कोटी 3 आहे आणि या ठिकाणी 5 आहे. ही सुद्धा सजातीय करणी. ह्या अंकाकडे आपण बघायचं नाही. कोणत्या अंकांना बघायचं, कोणत्या संख्येला बघायचं, करणीस्थ संख्या बघायची. सारखी आहे ना, यस. त्याच्यानंतर कोटी सारखी आहे ना, यस. मग या दोन्ही करण्या सजातीय आहेत. हा पुढचा आलेला अंक काय आहे हा महत्वाचा नाही. इथे सुद्धा तसंच, हा पुढे आलेला 3 अंक हा महत्वाचा नाही. पण हे जे दोन संख्या आहेत, करणीस्थ संख्या आणि करणीची कोटी जर सारखी असेल तर 100% त्या करण्या कशा असतात, तुमच्या सजातीय करणे असं म्हणतात. ओके, आता या ठिकाणी आपण सजातीय करणी म्हणजे काय ते समजून घेतलं. करणीची कोटी तुम्हाला कळली, करणीस्थ संख्या तुम्हाला कळली. आता करणीची व्याख्या घेताना आपण इथं लिहिले बघा, जर n ही नैसर्गिक संख्या, मी हे सांगितलं म्हणजे इथं असलेली n, आणि a ही धनपरिमेय संख्या असेल तर मग ही जी संख्या आहे करणी चिन्ह, त्याच्यामध्ये हा ए धन असतो, धन परिमेय संख्या. या ठिकाणी n ही नैसर्गिक संख्या असते. याला अपरिमेय संख्या होते. ही परिमेय होत नाही. हे परिमेय आहे, हे नैसर्गिक आहे, पण ह्या चिन्हामध्ये टाकून तयार झालेली संख्या जी असणार ती काय असणार, तुमची अपरिमेय संख्या असणार. मग या अपरिमेय संख्येलाच काय म्हणायचं आपण, करणी असं म्हणतात. मग याला करणी म्हणतात. हे लिहितात पण कसं बरं का, बरोबर. हा जो ए आहे ना, हा ए जसाच तसा. आता हे जी कोटी आहे n, ही कोटी घातांकाच्या स्वरूपात जर मांडायची असेल तर 1/3, सॉरी 1/9 अशा पद्धतीने लिहितात. मग एखाद्याने असं लिहिलं, समजा 5 आहे, 5च्या डोक्यावर 5 आहे, करणीस्थ संख्या, कोटी 3 आहे, तर हे लिहिताना कसं लिहावं लागेल, 5च्या डोक्यावरती 1/3. म्हणजे हा पाया आणि हा घातांक, घात आणि पाय ह्या स्वरूपात आपल्याला अशा पद्धतीने मांडता येतं. एखाद्याने लिहिलं असं, समजा नुसतं 5 आहे. आता तुम्ही म्हणाल इथं काही कोटीच दिलेली नाही. जर तुमची कोटी दिलेली नसेल, पुन्हा सांगतो, जर तुमची कोटी दिलेली नसेल तर त्या ठिकाणी कोटी तुम्ही किती घ्यायची असते, 2 घ्यायची असते. मग याची कोटी 2 घ्यायची म्हणजे हे कसं मांडणार, घातांकाच्या स्वरूपात 5च्या डोक्यावरती 1/2. आपण वर्गमूळच म्हणतो ना थोडक्यात. वर्गमूळ, वर्ग म्हणजे 2. वर्ग करायचा असेल तर कुठल्याही संख्येचा त्याच्या डोक्यावरती 2 लिहितो. तसंच या ठिकाणी याचं वर्गमूळ लिहिताना आपण असं चिन्ह काढून मध्ये संख्या लिहित होतो वर्गमूळाच्या चिन्हामध्ये. याचा अर्थ त्याची कोटी किती असते, 2 असते. आणि मग घातांकाच्या स्वरूपात मांडलं तर 5 त्याच्या डोक्यावरती 1/2. अशा पद्धतीने आपण सगळ्यांच्या कोटी लिहू शकतात. कोटी दिलेली नसेल तर 2 कोटी डोळे लावून सांगायची, बाकीची कोटी तर आपण या ठिकाणी वाचू शकतोय. या पद्धतीने आपण करणी म्हणजे काय हे कळालं तुम्हाला बाळांनो. आता पुढचा जो भाग आहे तो सराव संच आपण या ठिकाणी बघणार आहोत. व्याख्या समजून घ्या, लिहून घ्या. चला मित्रांनो, सराव संच 2.3 अतिशय महत्वाचा सराव संच. त्याच्यातला पहिला प्रश्न आहे बघा, पुढील करणींची कोटी सांगा. पुढील करणींची कोटी जर सांगायची असेल तर बघा, पहिलं उदाहरण बघू. करणीस्थ संख्या 7 आहे आणि या ठिकाणी संख्या 3 आहे, यालाच कोटी म्हणतो. मग पहिल्या करणीची कोटी किती आली तुमची, 3. दुसऱ्या करणीची कोटी, इथे 5 आहे, इथे 12 आहे, इथे संख्या दिसत नाही. लक्षात घ्या, ही संख्या कोटी नाही. इथं संख्या, जशी इथं 3 आली कोटी, तर इथं संख्या दिसत नाही तुमची. जर संख्या नसेल तर त्यावेळेस त्याची कोटी 2 घ्यायची असते, मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी कोटी किती आहे, 4. नंतर इथे कोटी दिसत नाही, याचा अर्थ कोटी किती घ्यायची, 2 घ्यायची. या ठिकाणी कोटी तुमची 3 आहे. अशा पद्धतीने फक्त कोटी विचारली, ह्या जागेवरची संख्या 3, इथे कोटी नाही म्हणून 2, इथे कोटी 4 म्हणून इथे 4 लिहिले, इथे कोटी दिसत नाही म्हणून 2, इथे कोटी तुमची 3 आहे. जर करणीस्थ संख्या विचारल्या असत्या तर ह्या आतल्या संख्या तुम्ही सांगितल्या असत्या, पण आपल्याला फक्त कोटी विचारलेली आहे. अशा पद्धतीने कोटी लक्षात ठेवायची. हा प्रश्न कंप्लीट झाला. व्यवस्थित पाहून घ्या, समजून घ्या, लिहून घ्या. ओके मित्रांनो, पुढचा प्रश्न बघा. प्रश्न दुसरा, पुढील पैकी कोणत्या संख्या करणी आहेत ते सांगा. आता आपल्याला 2 उदाहरणे या ठिकाणी घेतले, तिसरे नंतर मी तुम्हाला सांगतो. आता पहिलं उदाहरण या ठिकाणी बघूया. करणीस्थ संख्या 51 आहे
आणि ह्या ठिकाणी कोटी 3 आहे. आपण असा विचार करायचा, कर्णिस्थ संख्या 51 ही कुठल्या तरी संख्येचा घन आहे का असा विचार करायचा. मी काय म्हणतो, 51 इथं 3 आहे ना, तिसरा घात म्हणजे काय असतो, घन असतो. याचा अर्थ 51 ही संख्या कोणत्या संख्येचा घन आहे असा विचार करायचा. कुठल्याही संख्येचा घन नाही बघा 51. याचा अर्थ असा होतो की ह्या 51 ह्या संख्येचं घनमूळ तुम्हाला काढता येत नाही. म्हणजे ही 51 संख्या ही आतल्या आतच राहू शकते, करणीमध्येच राहू शकते. मग ही जरी 51 परिमेय असली तरी ही जी करणी तयार झाली ही अपरिमेय संख्या आहे. लक्षात ठेवा, ही कर्णिस्थ संख्या आणि पूर्ण करणी जी बनली ती काय आहे, अपरिमेय संख्या आहे. आणि म्हणून याला काय म्हणतात, करणी संख्या असं म्हणतात. अपरिमेय संख्येलाच करणी म्हणतात, कारण त्याचं आपण घनमूळ बाहेर काढू शकत नाही. उदाहरण आता हे उदाहरण बघू. हे करणी आहे किंवा नाही ओळखण्यासाठी कसं सोडवायचं पहा. हे 16. आता लक्षात घ्या, हेच 16 मी लिहिताना अशी 16 लिहिणार. त्याच्या डोक्यावर घातांकाच्या नियमानुसार याला कोटी जर 4 असेल तर त्याला आपण असं लिहितो 1/4 असा त्याचा अर्थ होतो. 1/4. ओके. आता याला सोडवत जाणार बाळांनो. हे बघा 16 कुठल्या तरी संख्येचा चौथा घात आहे. 2चा चौथा घात 16 आहे. तुम्ही करू शकता 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. बघा 2 1 2 2 4 4 2 8 8 2 16. म्हणजे काय झाला, 2चा किती वेळेस 2 2 2 2 घेतले आपण, 4 वेळेस 2 2 2 आपण 4 वेळेस घेतले. 2 गुणिले 2 गुणिले 2 आपण 4 वेळेस घेतले तर तुम्हाला 16 मिळतात. याचा अर्थ 16ची किंमत 2चा चौथा घात आपण असं लिहू शकतो. म्हणून हे जे 16 होते, 16 लिहिताना मी 2चा चौथा घात त्याला कंस केला कंप्लीट आणि कंसाच्या डोक्यावरती तुमचे 1/4 आहे बाळांनो. ओके. इथला हा 4 तुमचा कटला, हा 4 कटला. उरले किती बघा तुमचे आत फक्त 2 उरले आणि 2च्या डोक्यावरती 1 म्हणजे 2चा घातांक 1 म्हणजेच काय आलं, 2 उत्तर आलं. तुम्ही ही कर्णिस्थ संख्या आणि त्याची कोटी 4 हे सोडवत गेल्यानंतर तुमचं उत्तर 2 आलं. तुम्हाला इथे करणी दिसते का, नाही. करणीचं चिन्हच गायब झालं या ठिकाणी तुमचं. म्हणून हे जे उदाहरण आहे याला काय म्हणायचं, करणी नाही, करणी संख्या नाही. याला काय म्हणायचं आपण या ठिकाणी, करणी संख्या नाही. त्याने विचारलं तुम्हाला करणी आहे का ते सांगा. वरची करणी होती कारण त्याचं घनमूळ निघत नव्हतं, पण याचं चौथं मूळ काढून आपण कट केलं तर इथं करणी गायब झाली. म्हणजे करणी राहिली का शिल्लक, नाही. म्हणून ही काय झाली, ही जी संख्या आहे ही संख्या करणी नाही असा त्याचा अर्थ होतो. म्हणून याला म्हणायचं करणी आहे, या खालच्याला म्हणायचं करणी नाही. त्याच्यासाठी हे संपूर्ण स्पष्टीकरण सुद्धा तुम्ही खाली लिहायचं, लक्षात घ्या. चला याच्यातलं 3रं 4थं आणि 5वं उदाहरण आपण या ठिकाणी बघूया. प्रश्न 2ऱ्यातलं 3रं उदाहरण, कर्णिस्थ संख्या 81 बाळांनो आणि ह्या ठिकाणी कोटी 5 आहे. 81 माहिती, 81 हा 9चा वर्ग पण आहे. 81 हा 3चा चौथा घात सुद्धा आहे की नाही. पण 81 कुठल्याही संख्येचा 5वा घात नाही, हे लक्षात ठेवा. 81 म्हणजे तुम्ही असं लिहू शकता 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 असं जर केलं, 3 1 3 3 3 9 9 3 27 27 3 81. म्हणजे याचा अर्थ काय झाला तुमचा, 3चा कितवा घात झाला, चौथा घात. 4 आले ना, 1 2 3 4 म्हणून 3च्या डोक्यावर 4 बरोबर किती आलं उत्तर 81. आपल्याला पाहिजे किती होता, 5वा घात पाहिजे होता. 5वा घात नाहीये. 3चा वर्ग 9चा वर्ग सुद्धा करू शकता. 9 गुणिले 9 9 9 किती झाले 81. वर्ग आहे परंतु 5वा घात नाही. म्हणून या ठिकाणी तुम्ही असं म्हणू शकता, ही संख्या जी दिलेली संख्या ही संख्या काय आहे, तुमची करणी संख्या आहे. करणी संख्या आहे असं उत्तर आहे याचं, लक्षात घ्या. याला फक्त एवढंच म्हणायचं करणी संख्या आहे. त्याच्यानंतर हे बघूया 256. 256 म्हणजे कसं लिहिणार, याला घातांकाच्या स्वरूपात जर मांडायचं असेल 256 त्याच्या डोक्यावर याची करणी दिसत नाही बाळांनो. करणी किती तुमची 1/2 घ्यावी लागेल तुम्हाला, आहे की नाही. कोटी इथे कोटी दिसत नाही, ती कोटी किती घ्यावी लागेल तुमची 2 घ्यावी लागेल तुम्हाला. आणि हे घातांकाच्या स्वरूपात असं मांडल्यानंतर 256 हा 16चा वर्ग आहे नाही का. 16चा वर्ग केला 256 होतो हे तुम्हाला माहिती आहे. 16 गुणिले 16 करा 256 होतात.
त्याच्या डोक्यावरती तुमचे 1 छेदस्थानी तुमचे 2 आहे. तुमचा हा कटला म्हणजेच खाली उरले किती 16च्या डोक्यावरती किती उरले तुमचे 1 म्हणजेच किती आले 16. याचं उत्तर 16 आलं. याचं उत्तर किती आलं 16 आलं. करणीचं चिन्ह दिसतंय का तुम्हाला? इथे जर करणी बघा मग या ठिकाणी 16 उत्तर आलं. करणी आहे का तुमची? करणी नाही. म्हणजेच या ठिकाणी आपण काय म्हणतो? करणी नाही. काय म्हणू शकतो आपण? करणी नाही. लक्षात घ्या या ठिकाणी करणी नाही असा शब्द लिहू शकतो. करणी संख्या नाही. करणी दिसत नाही म्हणजे करणी संख्याच नाही. ओके, आता हे बघूया आपण. याला पहिल्यांदा घातांकाच्या स्वरूपात मांडा. 64. 64च्या डोक्यावरती 1 छेदस्थानी 3 अशा पद्धतीने आपण मांडलं. ओके, 64 म्हणजे काय हो? 64 हा 3चा घन असतो बघा. 3 गुणिले 3 गुणिले 3 जर केला तुम्ही 3 1 3 3 त्रिक 9 9 त्रिक 27 सॉरी 4चा घन असतो तो. 4 गुणिले 4 गुणिले 4 गुणिले 4 बघूया आपण. 4 1 4 4 4 चोक 16 16 चोक 64 म्हणजे या ठिकाणी किती आले तुमचे 64 आले. 64 म्हणजे 1 2 3 4च्या डोक्यावरती 3 म्हणजे 4चा तिसरा घात. मग ह्या 64च्या जागेवर मी असं लिहू शकतो 4चा तिसरा घात आणि त्याच्या डोक्यावरती 1 छेदस्थानी 3. ओके, आता याला कट करून टाकू आपण. पहा मग तुमचे हे कटले उरले किती 4चा 1वा घात म्हणजेच उत्तर किती आलं 4. इथे करणी दिसते का? नाही दिसत. म्हणून आपण याला म्हणू शकतो करणी संख्या नाही. करणी संख्या नाही असा त्याचा अर्थ होतो. व्यवस्थित समजून घ्या आणि लिहून घ्या. ओके, त्याच्यातला 5वा आकडा बघा. 22 छेदस्थानी 7 ही करणीस्थ संख्या आहे. कोटी 3 म्हणजे 22 आणि 7 कुठल्याही संख्येचा घन नाही. म्हणजे याची करणी आपल्याला काढता येणार नाही. म्हणून याला आपण काय म्हणू शकतो? ही करणी संख्या आहे. ही कोणती संख्या आहे तुमची? करणी संख्या आहे. ऐकी नाही, करणी जशी तशी शिल्लक राहील. करणीच्या बाहेर काहीच काढता येणार नाही आपल्याला. म्हणून ही संख्या काय आहे तुमची? करणी संख्या आहे. ही अपरिमेय संख्या असं म्हणतात तिला. करणी संख्या म्हणजे काय? अपरिमेय संख्या असते. लक्षात घ्या. ओके मित्रांनो, प्रश्न 3. पुढील जोड्यांपैकी कोणत्या करणींच्या जोड्या सजातीय व विजातीय आहेत ते ओळखा. सजातीय आणि विजातीय हा फरक लक्षात घ्या. सजातीय म्हणजे काय? ज्या करणींची कोटी सारखी, लक्षात घ्या, कोटी सारखी असली पाहिजे आणि त्याचबरोबर करणीस्थ संख्या सुद्धा समान असली पाहिजे. मी पहा पुन्हा सांगतो, आवाज येतो बाहेरचा तुम्हाला. करणीस्थ संख्या आणि करणीची कोटी जर समान असेल तर अशा करणींना आपण सजातीय करणी असं म्हणतो. आपण त्याच्यातलं पहिलं उदाहरण बघूया. पहिलं उदाहरण जर बघितलं तर पहिली करणी तुम्हाला जी दिसते तिच्यात करणीस्थ संख्या 52 आहे. ओके, आणि कोटी तुमची दिसत नाही म्हणजे याचा अर्थ कोटी 2 आहे. इथे सुद्धा कोटी 2 आहे. कोटी सारखी आहे, फक्त करणीस्थ संख्या तुम्हाला वेगवेगळी दिसते. इथे 13 करणीस्थ संख्या आहे, इथे 52 करणीस्थ संख्या आहे. करणीची कोटी सारखी आहे. मग बघा मी काय सांगितलं, कोटी पण समान पाहिजे आणि करणीस्थ संख्या पण समान पाहिजे. आपलं फक्त एकच सारखं आहे, फक्त काय कोटी समान आहे. कोटी दिलेली नाही पण 2 आहे, आपण घेत असतो. इथली 2 आणि इथली 2 समान आहे. 52 आणि 13 काही समान सारख्या संख्या दिसत नाही. पण लक्षात घ्या, आपण आता थोडंसं सोडवायचा प्रयत्न करूया बाळांनो. आता मी याच्यातनं हे ठीक आहे, ही पहिली संख्या आता मी विचारात घेतो. समजा ही 52 घेतल्याचा करणीस्थ संख्या 52. ओके ओके, ह्या 52ला जर आपण सोडवायचा प्रयत्न केला बाळांनो, तर पहा बरं का, 52ला आपण असं म्हणू शकत नाही का 13 चोक 52, 13 गुणिले 4 केलं तर 52 होतात. 13 चोक 52. ओके, मला सांगा आता 13चं नाही पण 4चं वर्गमूळ तर आपल्याला बाहेर लिहिता येईल की नाही. 4 ह्या संख्येचं वर्गमूळ जर बाहेर घेतलं ते 2 येतं आणि करणीस्थ संख्या किती राहणार तुमची शिल्लक? तुमची आता 13. याचा अर्थ 52 ह्या संख्येची किंमत, करणीस्थ संख्या 52 होती, तर ते जे सोडवत नेलं तर त्याचं उत्तर काय आलं? 2 करणी चिन्हात 13 असं उत्तर आलं. मग मला सांगा याची किंमत 2
करणी चिन्हात याची किंमत जी सोडवली आपण ती 2 करणी चिन्हात 13 आणि दुसरी संख्या ऑलरेडी दिलेली आहे 5 करणी चिन्हात 13. लक्षात घ्या कोटी तर सेमच आहे पण कर्णिस्थ संख्या सुद्धा सारख्या आल्यात म्हणून ह्या करणीला काय म्हणायचं सजातीय करणी असं म्हणायचं. लक्षात घ्या काय म्हणायचं याला सजातीय करणी. सुरुवातीला पहा याच्यावरून पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल की ही सजातीय करणी नाही ही विजातीय करणी आहे असं वाटत असेल पण नाही. इथे 13 होते आणि इथे 52 होते ना मी 52ला फोडत गेलो 13 चौक 52 ते 4चं वर्गमूळ 2 घेतलं आत 13 राहिले मग हे उचलून मी ह्या ठिकाणी घेतले ही तर ऑलरेडी आहेच तुमची मग हे आणि हे सेम झालं कोटी पण सारखी झाली म्हणून ह्या करणीला आपण सजातीय करणी असे म्हणतो. व्यवस्थित लिहून घ्या. ओके आता हे उदाहरण बघूया. इथं कर्णिस्थ संख्या 68 इथं कर्णिस्थ संख्या 3 आहे म्हणून आपण सजातीय काय विजातीय आपण असं डायरेक्ट सांगू शकत नाही. मग सुरुवातीला हे सोडवूया याला सोडवायची गरज नाही हे सोडवूया आपण मगासारखंच. मी ही कर्णिस्थ संख्या 68 पहा बाळांनो 68 ची अशी फोड करा एक वर्ग संख्या शोधूया नाही का. मग 17 चौक 68 होतात 17चा पाडा म्हणा आहे की नाही 17 गुणिले 17 गुणिले 17 गुणिले 17 4 वेळेस जर केलं 17 चौक किती होतात 68 आणि मग नंतर आपण काय करू शकतो ह्या 4चं वर्गमूळ 2 आणि करणीमध्ये किती उरले तुमचे फक्त 17. मग मला सांगा याची जी किंमत आली ती किंमत किती आली तुमची 2 करणी 17 व दुसरी जी संख्या आली तुमची ती किती 5 करणी 3. कोटी जरी समान असली पण कर्णिस्थ संख्या वेगळी आहे. इथं 17 आहे या ठिकाणी कर्णिस्थ संख्या 3 आहे म्हणून ही सजातीय करणी होईल का नाही. म्हणून ह्या करणीला काय म्हणायचं आपण विजातीय करणी असं म्हणायचं. काय म्हणायचं याला विजातीय करणी. याला काय म्हणायचं विजातीय करणी. लिहून घ्या. चला बघूया पुढचं तिसरं उदाहरण. हे सजातीय करणी आहे का ते पाहूया. आपण याला सरळ खाली सोडत सोडत घेतलं तरी चालेल. बघा हे 4 जसेच्या तसे. हे करणी 18 म्हणजे काय 9 दुने 18 करणी 18 म्हणजे काय 9 दुने 18 आणि हे तुमचे जसेच तसे 7 करणी 2 व 7 करणी 2. ओके हा 4 मी आता काय करतो कंसात करतो हा 4 बाजूला घेतो. बघा ह्या 9चं वर्गमूळ 3 आणि ह्या ठिकाणी आत करणी 2 आहे. लक्षात घ्या मी काय केलं 18 कसे फोडले 9 दुने 18 हे 4 कंसाच्या बाहेर टाकले. आता ह्या 9चं वर्गमूळ 3 कर्णिस्थ संख्या तुमची 2 आहे व हे जसंच तसं याला काहीच करता येत नाही आपल्याला हे जसंच तसं. ओके पुढे पहा काय झालं आता 4 त्रिक 12 गुणून घ्या 4 त्रिक 12 कर्णिस्थ संख्या तुमची 2 व 7 कर्णिस्थ संख्या 2. मला सांगा इथे कर्णिस्थ संख्या 2 इथे कर्णिस्थ संख्या 2 कोटी तर सेम आहेच तुमची म्हणून ही करणी कोणती आहे तुमची सजातीय करणी आहे. लक्षात घ्या काय आहे सजातीय करणी. सजातीय करणी बघा व्यवस्थित सजातीय करणी कशी काढली आपण. चला पुढचं उदाहरण पहा. चौथं 19 करणी 12 व 6 करणी 3 असं दिलेली ही सजातीय करणी आहे किंवा नाही हे ओळखायचं. मगाशी सांगितल्याप्रमाणे मी हा 19 जागेवरच लिहिला. करणीमध्ये याला फोडूया 4 त्रिक 12 आहे की नाही व हे जसंच तसं इथे काही फोडता येत नाही व तुमचे 6 करणी 3 जसेच्या तसे याला तसंच खाली लिहित जाऊ. बरोबर हा 19 जागेवरच कंसामध्ये. आता हे 4चं वर्गमूळ 2 करणी तुमचे 3 जसेच्या तसे. ओके हे जसंच तसं व 6 करणी 3 तुमचे जसेच्या तसे. पहा पुढे काय झालं 19 दुने 38 19 दुने किती झाले 38 करणी किती तुमची 3 व ही तुमची 6 करणी 3. आतली कर्णिस्थ संख्या समान आहे करणीची कोटी पण समान आहे आणि म्हणून याला काय म्हणतो आपण सजातीय करणी. काय म्हणतो आपण याला सजातीय करणी.
लिहून घ्या व्यवस्थित. ही सुद्धा करणी तुमची सजातीय करणी आहे. चला 5चं उदाहरण बघा. 5 करणी 22, 7 करणी 33. आता करणी 22 आणि 33 ही सारखी नाही, करणीस्थ संख्या वेगवेगळी आहे. याला फोडलं तर काय फोडू शकतात? 11 दुनी 22. 11चाही वर्गमूळ काढता येत नाही, 2चाही वर्गमूळ काढता येत नाही. इथे 11 तरी 33 केले. 11ही बाहेर येऊ शकत नाही, 3ही बाहेर येऊ शकत नाही. म्हणून बघा करणीस्थ संख्या भिन्न आहे, वेगळी आहे. आणि करणीची कोटी जरी समान असली तर करणीस्थ संख्या वेगळी वेगळी आहे, भिन्न आहे. म्हणून ही विजातीय करणी आहे. लक्षात घ्या, याला काय म्हणायचं आपण? विजातीय करणी. याचं उत्तर विजातीय करणी. इथे लिहू शकतात करणीस्थ संख्या भिन्न असल्यामुळे ही विजातीय करणी. पलीकडचं आपण बघूया. हे 5 करणी 5 जसेच्या तसे. व वजनाचा टाकू. आता इकडे 75 जर लिहायचे झाले तर 25 त्रिक 75. काय झालं? 25 त्रिक 75. मग हे 5 वर्गमुळात 5 करणी 5. आता या 25चं वर्गमूळ 5 येतं आणि करणी संख्या तुमची 3 आहे. मला सांगा, करणीस्थ संख्या इथे 3 आहे आणि करणीस्थ संख्या इथे 5 आहे. आहेत का दोन्ही सेम? नाही. करणीस्थ संख्या भिन्न असल्यामुळे ही करणी संख्या नाही. ही करणी सजातीय नाही. करणी संख्या नाही, सजातीय करणी नाही. सजातीय करणी नाही म्हणजेच कुठली करणी? ती विजातीय करणी आपण असं म्हणून मग तिला काय म्हणू शकतो आपण? विजातीय करणी आहे. अशा पद्धतीने सजातीय करणे आणि विजातीय करणे म्हणजे काय आपण हे शिकलो. आता उर्वरित भाग या प्रकरणाचा या सराव संचाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.